तर मित्रांनो, मी होप करतो तुम्हाला सिम्प्लेक्स मोड ऑफ ट्रान्समिशन जे ते समजलं असेल. आता आपण बघूया हाफ डुप्लेक्स कम्युनिकेशन, हाफ डुप्लेक्स ट्रान्समिशन काय असतं ते. ओके, तर आपण सिम्प्लेक्समध्ये काय बघितलं होतं की सेंडर आणि रिसिव्हर जे ते फिक्स्ड असणार आहेत. रिसिव्हर जो तो डेटा सेंड नाही करू शकत. पण हाफ डुप्लेक्समध्ये असं नाही आहे. सेंडर पण डेटा जो तो सेंड करू शकतो आणि रिसिव्हर जो पण आहे तो पण डेटा जो तो सेंड करू शकतो. म्हणजे काय, तर दोन्ही एंटिटी डेटा सेंड आणि रिसीव्ह करू शकतात. पण हाफ डुप्लेक्समध्ये कंडिशन अशी आहे, भलेही आपण दोन्ही एंटिटी जो तो डेटा सेंड रिसीव्ह करू शकतात, पण एका वेळेला कोणतरी एकच एंटिटी जे ते डेटा आयदर सेंड करेल किंवा आयदर रिसीव्ह करेल. म्हणजे सपोज करा PC1 आणि PC2 जो आहे ते डेटा एकामेकासोबत कम्युनिकेट करतायत, सेंड करतायत. ठीक आहे, PC1ने डेटा सेंड केलाय PC2ला. आता जोपर्यंत PC1चा डेटा कम्प्लिटली सेंड नाही करून होत, सपोज करा 1 GB काही मूव्ही पाठवली आहे, त्याला मे बी 5 मिनिट्स लागतील डेटा कम्प्लिटली ट्रान्सफर होण्यासाठी. तर दोन्ही एंटिटीला वेट करावं लागेल जोपर्यंत पहिला डेटा हा जो मूव्ही ज्यांनी पाठवली आहे ती कम्प्लिटली 5 मिनिटानंतर सेंड होत नाही, तोपर्यंत PC2ला पण वेट करावं लागेल, PC1ला सुद्धा वेट करावं लागेल. ठीक आहे, 5 मिनिटानंतर जसं कंप्लीट होईल डेटा सेंड करून, तसं ज्याला परत डेटा पाठवायचा तो सेंड करू शकतो. ओके, तर हेच होतं. त्यानंतर आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करतो की आता इथे पण परत एकदा आपण सेम लॉजिक घेऊया. PC1 आहे, इथे PC2 आहे. ठीक आहे, आता ह्या दोघंही एकाच वेळेला डेटा सेंड आणि रिसीव्ह नाही करू शकत. ठीक आहे, जर हा डेटा सेंड करतोय तर ह्याला जे ते थांबवावं लागेल, वेटिंग पिरियड आहे याच्यामध्ये, वेट करावं लागेल. जसं याचा डेटा जो तो कम्प्लिटली सेंड करून होईल त्यावेळेला हा जो तो डेटा इथे सेंड करू शकतो. ठीक आहे, आता सपोज करा एक कंडिशन अशी झाली. ठीक आहे, एक कंडिशन अशी झाली की PC1ने जो आहे तो ह्याला डेटा सेंड केलाय. ठीक आहे, PC1ने ह्याला डेटा सेंड केलाय. सिमिलरली त्याच वेळेला PC1ने पण डेटा जो आहे ह्याला सेंड केला. ठीक आहे, ह्याला माहिती नव्हतं की PC1 काहीतरी डेटा पाठवतोय. ठीक आहे, तर PC2ने पण त्याच वेळेला डेटा त्याच वेळेला त्यांनी पण डेटा पाठवला, PC1ने आणि PC2ने सुद्धा. तर ह्या वेळेला काय होईल, या केसमध्ये दोन्हीही कोलॅड होतील, दोघंही आपटतील, दोघांचे पण डेटा जे ते आपटतील एकमेकांना. ठीक आहे, आणि ते जे कोलॅड होतील म्हणजे काय, तर डेटा मध्येच नेटवर्कमध्ये कुठेतरी लॉस्ट होऊन जातील. कुठलाही डेटा कोणालाही सेंड नाही केला जातात, मध्येच हरवून जातील ते. ठीक आहे, असं का होतं, कारण तेवढी बँडविथच नाही आहे, तेवढी जागाच नाही आहे जाण्यासाठी. जर सपोज करा एक छोटीशी गल्ली आहे, एक पाथ आहे छोटीशी, तिकडून आयदर एका वेळेला एक गाडी जाऊ शकते किंवा तिथून येऊ शकते समोरून. ठीक आहे, दोन्ही साईडून एकाच वेळेला जर गाड्या आल्या तर ऑब्व्हियसली कोलॅड होतील, आपटतील. ठीक आहे, सिमिलरली सेम लॉजिक आहे इकडे पण, की जर दोघांनीही डेटा सेंड केला एकाच वेळेला तर तेवढी जागाच नाही आहे डेटा ट्रान्सफर होण्यासाठी. दोघांचा डेटा जर समोरून आला तर तेवढी जागाच नाही आहे डेटा ट्रान्सफर होण्यासाठी. तर ते दोन्ही आपटतील आणि डेटा लॉस्ट होऊन जाईल, पॅकेट्स लॉस्ट होऊन जातील. ठीक आहे, तर त्यामुळे जर एक डेटा सेंड करत असेल कोणतरी एंटिटी तर दुसऱ्याला वेट करावं लागतं. ओके, सिम्प्लेक्स केसमध्ये हे एक कंडिशन असते, सिम्पल आहे. ओके, तर आता मला जर याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक बेस्ट एक्झाम्पल आहे वॉकी टॉकी. ठीक आहे, आपण मूव्हीजमध्ये, वेब सिरीजमध्ये वगैरे जे ते बघितलं असेलच, एका वेळेला कोणतरी एकच वॉकी टॉकीवरती एंटिटी एकदा बोलते. ओके, आयदर एक इथून बोलतो किंवा तिथून रिसिव्हर जो तो बोलत असतो. ओके, एक एंटिटी इथून बोलतो, जे पण काय मेसेज पाठवायचा आहे इथून हा ओव्हर बोलतो, तिथून तो जर डेटा ट्रान्सफर करायला चालू करतो. सिमिलरली तो तिथून ओव्हर बोलतो तेव्हा हा माणूस तो डेटा ट्रान्सफर करायला चालू करतो. एकाच वेळेला वॉकी टॉकीवर कधीच आपण बोलू शकत नाही. ओके, हे तुम्ही बघितलं असेल मे बी सिक्युरिटीकडे वगैरे, हे असले वॉकी टॉकी वगैरे जे असतात मूव्हीजमध्ये वगैरे आपण बघितलं असेल. ठीक आहे, तर हे बेस्ट एक्झाम्पल आहे हाफ डुप्लेक्सचा. एकदा समरी करतो मी की डेटा जो तो एकदाच कोणतरी सेंड करू शकतो एकाच वेळेला. एक आयदर PC1 डेटा सेंड करू शकतो किंवा आयदर PC2 डेटा सेंड करू शकतो. ठीक आहे, किंवा रिसीव्ह जर कोण करत असेल तर एका वेळेला एकच काहीतरी ॲक्टिव्हिटी होऊ शकते. ओके, त्यानंतर अजून एक आपण बघितलं होतं की वेटिंग पिरियड याच्यामध्ये खूप जास्त आहे. सपोज करा मे बी यांनी काहीतरी मोठा डेटा पाठवला, PC2ने ह्याला काहीतरी 10 GB फाईल पाठवली. ठीक आहे, मे बी जर 20 मिनिटं लागतील त्या फाईलला तर ह्याला वेट करावं लागेल दोघांनाही, की 20 मिनिटं वेट करावं लागेल जोपर्यंत ती डेटा कम्प्लिटली सेंड नाही होत. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे ते हाफ डुप्लेक्स वर्क करतं. होप करतो मी तुम्हाला हाफ डुप्लेक्स पण कळालं असेल. सिम्पलच आहे. आता आपण लास्ट आणि फायनल बघूया फुल डुप्लेक्स. ओके,